तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 करबुडे बोगदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मलेरिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? मलेरिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्लाझ्मोडियम विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेळवंडी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते रत्नागिरी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अंबा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 10 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला होता? सहकार विषयक पहिला कायदा देशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामधून खालीलपैकी कोणत्या भागामधून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या नद्या आहेत? महाराष्ट्र राज्यामधून खालीलपैकी कोणत्या भागातल्या नद्या ह्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या नद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही प्रामुख्याने आढळते? अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा ही प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 16, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? वेदाकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, सन 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? सन 1857च्या उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह जफर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारत आणि चीन यांच्यामधला पंचशील करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1945 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेले आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 29 ते 30 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 21 सूर्यापासून येणारे अतिनील किरण ओझोन हा वायू शोषून घेतो, तर ओझोन हा वायू खालीलपैकी कोणत्या थरामध्ये आढळतो? ओझोन हा वायू खालीलपैकी कोणत्या थरामध्ये प्रामुख्याने आढळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तपांबर स्तर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बोर हे महाराष्ट्र राज्यामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बोर हे महाराष्ट्र राज्यामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पांझरा नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? पांझरा या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धुळे शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दांडेली हे भारतामधले प्रमुख पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दांडेली हे भारतामधले प्रमुख पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये सर्वात मोठं पात्र असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? भारतामध्ये सर्वात मोठे पात्र असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजघाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अँडीज ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? अँडीज ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 थेम्स नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? सहारा वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आफ्रिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आहे? तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुएझ कालवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामध्ये सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं सरोवर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताच्या वन महोत्सवाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या वन महोत्सव यांचे जनक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न 39 ग्रहविषयक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ग्रह गतिविषयक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केपलर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेशींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? पेशींचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सायटॉलॉजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 41 क्षयरोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो?
प्रश्न क्रमांक 41 क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? क्षयरोग हा खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 G20 या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? G20 या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 13 फेब्रुवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 13 फेब्रुवारी हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जागतिक रेडिओ दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 46 अमृतसर येथील जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी केव्हा झाले होते? अमृतसर येथील जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी केव्हा झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 13 एप्रिल सन 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 बिमस्टेक या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? बिमस्टेक या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1997 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशामध्ये अपारंपरिक ऊर्जेमध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये अपारंपरिक ऊर्जेमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय संसदेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? भारतीय संसदेमध्ये ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1986 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता होता? पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 आशियाई विकास बँक या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आशियाई विकास बँक यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिलिपाईन्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 जागतिक जल दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 22 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्रीप्रकाश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्रामधले पहिले आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाळा पक्षी अभयारण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामधले पहिले विद्यापीठ खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले विद्यापीठ खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खोपोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रामधला पहिला अणुविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला अणुविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तारापूर अणुविद्युत केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रामधला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जामसांडे जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 11 महाराष्ट्रामधले पहिले उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधले पहिले उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आर्वी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्यामधला पहिला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? महाराष्ट्र राज्यामधला पहिला लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामधली पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? महाराष्ट्र राज्यामधली पहिली सैनिकी शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेमधले पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणता आहे? मराठी भाषेमधले पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दर्पण हे साप्ताहिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मराठी भाषेमधले पहिले दैनिक खालीलपैकी कोणता आहे? मराठी भाषेमध्ये पहिले दैनिक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ज्ञानप्रकाश दैनिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामधली पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? महाराष्ट्र राज्यामधली पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामधल्या पहिल्या स्त्री शिक्षिका खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या स्त्री शिक्षिका खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामधली पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? महाराष्ट्र राज्यामधली पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुरेंद्र चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण होते? भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी महाराष्ट्रामधली पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई जोशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रामधला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रामधला पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामधली पहिली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्र राज्यामधली पहिली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्यामची आई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 श्वास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र एक्सप्रेस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बल्लारपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 39 महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रामेश्वर हे भारतामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील.